तुम्हाला शत्रू मारायचा कोण होता? बीजेपी. तिथं तुम्ही महायुतीमधला एक पक्ष बाजूला निघून तुमच्याबरोबर येत असेल तर फोडाफोडी शत्रू तर अजित पवार का करत नाही? नाही कुठल्या गोष्टी बोलत नाही. अजितदादांचे आलायन झालं म्हणजे आम्ही काही बोलायचं नाही असं आम्हाला असं अजितदादांचाच राजीनामा मागावा लागेल पहिल्यांदा. कशाबद्दल मागायचं? एक अगदी विचाराची फरकत घेतली आव्हान असं केलेलं नाही. त्यांना पुढे निवडून यायचं, राजकारणामध्ये आपल्या स्थिरतावरता मिळालं, भविष्य काळामध्ये हे करायचं म्हणून ते गेल्या. आता निवडणुकीला तिकीट वाटपाच्या अगोदर सुद्धा गोंधळ व्हायला लागला. हे पहिलं पाहायला मिळालं. कशामुळे झालं? सत्तेची मस्ती. लोकप्रियतेच्या ऐवजी आता फक्त गांधीजीवर निवडणूक होते आणि या ठिकाणी दबावावर निवडणूक होते असे चित्र आहे. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. तिकीट वाटप झाल्यानंतरचा राडा सगळा महाराष्ट्र बघतोय. युती आघाड्या कशा पद्धतीने झाल्या त्याचीसुद्धा चर्चा आहे. आणि आपल्यासोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, स्वागत आहे. खरं तर तुमची आघाडी महाविकास आघाडीसोबत व्हायला पाहिजे होती सगळीकडे, पण आघाड्या वेगवेगळ्या पद्धतीनं झालेल्या दिसतात तुमच्या. नाही, आमचं प्रथम प्राधान्य महाविकास आघाडी म्हणूनच व्हावं असं होतं. पण काय झालं आहे, बऱ्याच वर्षातून ह्या निवडणुका आल्यामुळे कार्यकर्त्यांची एवढी मोठी गर्दी सगळीकडे असल्यामुळे सगळ्यांना अडचण. आम्ही आपस सोडून आम्ही तर प्रॅक्टिकली जाऊन भाजपच्या व्यतिरिक्त जेवढे लोक आहेत त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये सुद्धा आम्ही शिवसेना, उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल, महाविकास आघाडीचा जो पक्ष आहे त्यांना एकत्र घेण्याचा प्रयत्न केला. विशेषतः तुम्हाला मी सांगतो, आम्ही 16, 18, 22 ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो राज्यात 29 पैकी. हां, आम्ही ती पथ्य पाळण्याचा प्रयत्न केला की जिथं होईल तिथं महाविकास आघाडी म्हणून लढायचं. पण काय असतं, शेवटी निर्णय घेताना ज्या वेळेला पद्धतीने आम्ही मग आता मुंबईला आम्ही प्रयत्न असा केला होता की आपण महाविकास आघाडी म्हणून लढायचं आहे. मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मनसे घेतल्यामुळे काँग्रेस म्हणले की आम्हाला मनसे चालत नाही. आम्ही सांगत होतो आपण एकत्र राहिलं तर मुंबईमध्ये चांगला एक पर्याय स्ट्रॉंग आपल्या होईल आणि मग मताची विभागणी होणार नाही. मग पुण्यामध्ये त्यांनी परत तसं तिकडे अलायन्स करून घेतलं, तिथं मनसे चालली त्यांना असं. परंतु तसं झालं नाही. पण तरीसुद्धा आम्ही काँग्रेसलासुद्धा आम्ही चर्चा करत होतो. आम्ही अपेक्षित जितक्या मागितल्या होत्या, 50 जागा मागितल्या होत्या, त्यातल्या काय मिळाल्या असत्या, पण काँग्रेसची तिथं प्राधान्य दिलं, शेवटी नाही झालं. मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर आमच्या कंटिन्यू चर्चा चालू होत्या. तिथं आम्हाला जागा कमी मिळाल्या, पण आम्ही तिथं त्यांच्याशी अलायन्स करण्याचा निर्णय घेतला. पण पुण्यामध्ये असं काय घडलं की तुम्हाला थेट म्हणजे सत्तेतल्या पक्षासोबत जावं लागलं? तुम्ही अजित पवारांसोबत जाताय, ते सत्तेमध्ये आहे. नाही, असं झालेलं आहे की मी मगाशी म्हणालो की कार्यकर्त्यांना इच्छा असे पक्षाच्या बरोबर अलायन्स करायची. ते तुमच्या पक्षातल्या नेत्यांमुळे झाला असा आरोप होतोय, कारण की ज्या पद्धतीनं आधीपासूनची तयारी असायला पाहिजे होती, तर तुम्ही एकीकडे महाविकास आघाडीसोबत बोलणी करत होतात आणि दुसरीकडे चर्चा अशी चालू होती की अजित पवारांसोबत सुद्धा बोलणी चालू. नाही, पहिली महाविकास आघाडीबरोबरच आमची चर्चा होती. महाविकास आघाडीबरोबर चर्चा करताना तिथं अशी चर्चा झाली की भाजपबरोबर अजितदादाचा पक्षाचा अलायन्स होत नाही. मग त्यांनी आपल्याकडं महाविकास आघाडी म्हणून चर्चा करण्यासाठी आपण चर्चा करायला सुरुवात केली. ते करताना सांगितलं काय, काँग्रेसने सांगितलं की शिवसेना आणि शिवसेनेने सांगितलं अजितदादा असेल तर आम्ही तिथं अलायन्स करणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, संजय राऊतांचं स्टेटमेंट होतं, हर्षवर्धन सकपाळांचं स्टेटमेंट होतं. तुम्हाला शत्रू मारायचा कोण होता? बीजेपी. तिथं तुम्ही महायुतीमधला एक पक्ष बाजूला निघून तुमच्याबरोबर येत असेल तर फोडाफोडी शत्रू तर अजित आपण पवार का करत नाही? पण तुमचा शत्रू अजित पवार पण आहेत ना, कारण की ते सरकारमध्ये गेले, ते तुमचा पक्ष फोडून सरकारमध्ये गेले. एक मिनिट आहे का, मग बाकीच्या ठिकाणी तुम्ही अलायन्स करताय ना. बाकीच्या ठिकाणी अलायन्स कसं करताय? मागच्या नगरपालिका नगर परिषदमध्ये 5 शिंदे गट सुद्धा प्रत्येक पक्षाने घेतला, अजितदादा गट पण घेतला, तिथं चालतं. तुम्ही पहिला शत्रू कोण ठरवा. त्यावेळेला ही चर्चा चालू होती. त्यावेळेला आम्हाला पक्षामध्ये देत असताना काँग्रेस आणि या शिवसेनेवर आमच्या चर्चा कंटिन्यूच चालू होता. त्या चर्चा करताना जर
आम्हाला सीट देण्याच्या संदर्भातून जर कुठं हे होत असेल, कमी देत असतील, ऑप्शन आहे ना, मग त्यात अजून एक पक्ष वाढला असता, उलट तिथं आपण सत्तेत 100% आलो असतो. अजितदादांना मानणारा पुण्यामध्ये गट आहे का, पिंपरी चिंचवडमध्ये आहे का, तर आहेच ना. मग ते एकत्र आले असतं तर भाजपला तुम्ही थांबवलं असतं. भाजपला थांबवण्याची संधी होती. तुम्हाला असं म्हणायचं की शिवसेनेला किंवा काँग्रेसला भाजपला थांबवण्याची इच्छा नाही आहे? नाही, असं मी म्हणत नाही. त्याचा अर्थ त्यांना असा होतो आत्मविश्वास आहे की आपण अलायन्स करून तिथं येऊ. पहिली चर्चा करताना त्यांनी सांगितलं ना की आपण एकत्रपणे करूया. म्हणजे मी त्याला साक्षीला आहे. पण त्यावेळेला ठरलं होतं की आपण एकत्रपणे आपण चर्चा करू आणि तसा निर्णय घेऊ. अचानक राज्यस्तरावर असा काय निर्णय झाला की त्यांनी सांगितलं नाही नाही, स्थानिक पातळीवर चर्चा होती. मी आताही सांगतो, फार जबाबदारीने बोलतो, मी काय त्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही. पण तिथल्या स्थानिक लोकांची मानसिकता होती की अजितदादा गटावर आपण अलायन्स करूया. इथल्या लोकांची नव्हती मुंबईत. नाही, नेत्यांनी वरून काय निर्णय घेतला मला कळलं नाही. म्हणजे नेत्यांनी मग तसं घेतलं असेल, मग तुम्ही पॉलिसीवर ठाम राहा ना. मुंबईला तुम्ही अलायन्स तोडता, तिथं अलायन्स कसं करता तुम्ही? मग दुसरीकडे तुमचे जे अध्यक्ष आहेत, म्हणजे आता होते म्हणावं लागेल, तुमचे अध्यक्ष होते ते म्हणाले की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांशी तडजोड नाही म्हणून मी काँग्रेसचा झेंडा आता घेतोय. त्यांना एका पद्धतीनं अजितदादांसोबत सत्तेमध्ये जाणं जे आहे किंवा अजितदादांसोबत निवडणुका लढणं त्यांना तात्विकदृष्ट्या योग्य वाटलं नाही. नाही, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. ते इथं आम्ही 3 तास मी आणि सुप्रियाताई आम्ही सगळे बसलो होतो. चर्चा आम्ही करत होतो. त्यांना जर तरच्या गोष्टी सांगितल्या. मला सांगा, त्याच्यानंतर आमचं अलायन्स तुटत होतं का नाही अजितदादा गटांच्या बरोबर? परत जुळलं. त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगत होतो, चर्चा ह्या शेवटच्या क्षणापर्यंत, अंतिम क्षणापर्यंत चर्चा होत असतात. अंतिम क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही, पण चर्चा करायचीच नाही, दारच बंद करायची, हा विषय होत नाही. मग ते काय म्हणतात, माझा अजितदादांना माझा विरोध नाही. मी अजितदादांचा माझा कुठला वाद नाही, पण माझा विरोध म्हणजे वैयक्तिक विरोध नाही. ते पक्ष सोडून गेल्यानंतर ते भाजपसोबत गेलेत आणि भाजपसोबत जो पक्ष जातो त्या पक्षाच्या सोबत आपण जाऊ शकत नाही. बरोबर आहे ना. मग काही ठिकाणी काँग्रेसने आणि अजितदादा गटाचा जर आघाडी झाली असेल तर मग ती कुठली भूमिका झालेली आहे? असं धोरणं तुमची ठाम ठरवा. हे बघा, प्रत्येक स्वतःचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकाने विचार हा सामुदायिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. सामुदायिक पद्धतीने करायचं, मग त्या विचाराशी तुम्ही ठाम राहिला पाहिजे. मला सांगा, आता काँग्रेसची आणि शिवसेनाची अलायन्स झालेला आहे, बरोबर आहे, मनसेचा अलायन्स झालेला आहे. काँग्रेसचे विचार वेगळे आहेत, शिवसेना मनसेचे विचार वेगळे आहेत. मग ते विचार काय अगदी भाजपच्या विरोधात आहे असं आहे किंवा त्या हिंदुत्वाच्या विरोधात आहे असं आहे का? नाही ना. कसं असतंय, मी कुठलं तरी उत्तर द्यायचं, मला फारकत घ्यायचं तर कुठलं तरी उत्तर द्यायचं, ते उत्तर आहे. असं प्रशांत जगतापांना बाहेर पडायचंच होतं त्यांनी हे प्रशांत जगतापची बाबतीत मी बोलत नाही. प्रशांत जगताप हा कार्यकर्ता आहे आणि लढाईच्या काळामध्ये तो प्रामाणिकपणाने पक्षासाठी लढला, हे मी मान्य करेल. फक्त एवढंच आहे की संघर्षाच्या वेळेला जो आता राखीताई आमच्या गेल्या, प्रशांत जगताप गेल्या, असं आहे संघर्षाच्या काळामध्ये आमच्या सलुजाताई सुतार गेल्या. पक्षाच्या संघर्षाच्या काळामध्ये जो उभा राहतो तो कार्यकर्ता असतो. आता मला सांगा, आमच्या सलुजाताई गेल्या, राखीताई गेल्या किंवा प्रशांत जगताप गेले. मी प्रशांत जगताप तर मी सांगलं कार्यकर्ता म्हणून आहे. ह्या जो गेले ते काय अगदी विचाराची फारकत घेतली अवघड असं गेलेलं नाही. त्यांना पुढे निवडून यायचं, राजकारणामध्ये आपल्या स्थिरतावरता मिळालं, भविष्यकाळामध्ये हे करायचं म्हणून ते गेल्या. मग तो अगोदरच निर्णय घेतला असता तर आम्हाला काय अडचण नाही ना. तुम्ही कधी घेता, जेव्हा उद्या निवडणूक आहे त्याच्या आतल्या दिवशी निर्णय घेता. बरं, घेणारा का घेतो, तुमच्याकडे बघून घेत नाही. तो शरद पवारांच्या पक्षाला कसं डॅमेज करायला भेटलं आहे. मग त्यांचा अध्यक्ष फुटला, 1 दिवसापुरती ब्रेकिंग न्यूज होते, त्यानंतर ते कुठं असतात ते दिसून पण येत नाही. त्यामुळे हे राजकारणाचे रणनीती असतात, ते चालू असतात. तुम्हाला 2 शहरामधले 2 अध्यक्ष फुटले, पण चर्चा अधिक पुण्याची झाली कारण तुमची पुण्यात अजित पवारांशी आघाडी झाली म्हणून. आता अजित पवारांसोबत ज्यावेळेला तुम्ही निवडणूक लढताय त्यावेळेला तुम्हाला वाटत नाही की ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्ही आत्तापर्यंत मांडलेले आहेत, शेतकऱ्यांचे असतील, कष्टकऱ्यांचे असतील, शहरातले असतील, गुंडगिरी, कोयता गँग, आमेडियाबद्दल तर कोणी बोलायलाच तयार नाही, म्हणजे फार हे आहे. तरी ह्या सगळ्या विषयावर तुम्ही कसं बोलणार? नाही, कुठल्या विषयावर बोलत नाही. अजितदादांचे अलायन्स झालं म्हणजे आम्ही काही बोलायचं नाही असं आम्हाला अजितदादांचाच राजीनामा मागावा लागेल पहिल्यांदा. कशाबद्दल मागायचा? आमेडिया प्रकरणामध्ये 99% भागीदार असलेली जी कंपनी आहे ती त्यांच्या सुपुत्राची कंपनी आहे. नाही, त्यांच्या एका पार्टनर गुन्हा दाखल झाला, दुसऱ्या सहनिबंधकाला जेल झाली, तो अजून आहे, ते खारगे समिती नेमली. आता यांच्यावर ॲटलिस्ट FIR तर व्हायला पाहिजे, एवढी तर मागणी करायला पाहिजे. नाही, एक असं आहे की शेवटी बघा, राजकारणाच्या असलेल्या आरोप प्रत्यारोपामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, सिद्ध करावे लागतात. अजितदादांच्या सुपुत्रावर ज्यावेळेला अशा प्रकारचा आरोप झाला, कारवाई कोणी करायला पाहिजे? विपक्षाने करायला पाहिजे
का सत्तेमधल्यांनी करायला पाहिजे? सत्तेमधल्यांना ते चालतं का नाही चालतं हा त्यांचा प्रश्न आहे. तो सिद्ध करण्याची भूमिका आम्ही मागणी केली तरी ते कोण करणार आहे? तेच करणार आहे. आज आम्ही कुठल्या आरोप, समजा अजितदादाचा अलायन्स नसला आणि आम्ही आरोप प्रत्यारोप केले सरकारच्या विरोधात, ह्या मंत्र्याने हे केलं, त्या मंत्र्याने हे केलं, इतके आरोप केले, कोणावर कारवाई झाली आहे? आरोप करून कारवाई कोणा? आणि आत्ताच्या निवडणुका तुमच्या काय विकासावर होतात काय? आत्ताच्या निवडणुका कुठल्या विकासावर होत आहेत? तुम्ही ज्येष्ठ नेते शिंदे साहेब, तुम्हाला कल्पना आहे की ठीक आहे, राजकीय नेते म्हणून तुम्ही हा स्टँड घेऊ शकता, पण तुम्हाला पण कल्पना आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीच्या भूमिका घ्याव्या लागतात किंवा तुम्हाला आघाड्या युत्यांमध्ये जावं त्याला अडचण होते. आणि तुम्ही ते 2014च्या आधी पण बघितले की आपल्या सहकारी पक्षांमध्ये किंवा आपल्या पक्षामध्ये जर अशा कोणावरती आरोप होत असतील तर ते डिफेंड करणं कठीण असतं. तुम्ही काल परवापर्यंत ज्यावेळेला हे सगळे आरोप होत होते त्यावेळेला तुम्ही त्याच्याबद्दल बोलत होता, तुम्ही म्हणजे मी म्हणतो की पक्ष म्हणून. आणि आता ज्यावेळेला तुम्ही निवडणुका लढणार आहात त्यावेळेला तुम्ही त्याच्याबद्दल अवाक्षर काढणार नाही. तर पुण्यातली जनता असेल, तुम्ही मुंबईमध्ये ठीक आहे तुम्ही महाविकास आघाडीमध्ये लढताय, पण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर तर द्यावं लागेल ना की बाबा तुम्ही ज्या वेळेला अशा लोकांसोबत लढता आहात त्यावेळेला मग तुम्हाला एथिकल पॉलिटिक्सबद्दल जे तुम्ही बोलत होतात त्याचं काय झालं? आवाज उठवण्याचं काम फक्त तुम्हीच करताय, सगळी मीडिया करते असं तुमचं म्हणणं आहे का? मी असं नाही सगळ्या मीडियांना दोष देत. मीडिया सगळ्यात अशा आवाज उठवतात, आवाजाचे प्रतिसाद किती होतो? असं आहे की तुम्ही किती काय बोलताय, कोण काय करतो याला महत्त्व नाही. तुम्ही आत्ताच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे या देशात, राज्यात जेवढे आवाज उठवले, जेवढे आरोप झाले, जेवढे प्रत्यारोप झाले, त्याच्यात पुढे काय झालं? 1 दिवसाची 2 दिवसाची बातमी. मी त्याचं समर्थन करत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की लोकल निवडणुकीच्या संदर्भातून कार्यकर्त्याला निवडून यायचं असतं. एक तर 7-8 वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत. पार्टी म्हणून समोर जात असताना आपण किती सक्षमतेने तिथं ताकदीने लढू शकतो हा विचार करत असताना विचारधारा आम्ही बदललेली नाही. विचारधारा बदलण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही घेतली नाही. आम्ही लढतो ना, परंतु ते लढत असताना सुद्धा काही मुद्दे जे असतात त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये हे लोकलच्या निवडणुकीला हे मुद्दे कितपत आहेत किंवा आत्ताच्या घडीला तुमच्यावर किती आरोप, निवडणुका आता काय लोकशाहीच्या राहिलेल्या आहेत काय? हाती ठोक म्हणून सांगावं, लोकशाहीच्या मुद्द्यातून, लोकशाहीच्या माध्यमातून ह्या निवडणुका राहिलेल्या आहेत. तसे असते तर सत्तारूढ पक्षामध्ये जाण्याची रीग लागली नसती, सत्तारूढ पक्षावर बाटल्या फेक झाल्या नसत्या, सत्तारूढ पक्षाला असलेल्या मंत्र्यांना किंवा तिथल्या अध्यक्षांना पळून जावं लागलं नसतं, उद्रेक पाहायला मिळाला नव्हता. म्हणजे मी काल निवडणुकाला बघत होतो, निवडणुकीच्या वेळेला मतदान बूथ कॅप्चिंग, पैसे वाटप हे तुमच्या माध्यमातून टी व्हीवर बघत होतो. आता निवडणुकीला तिकीट वाटपाच्या अगोदरसुद्धा गोंधळ व्हायला लागला, हे पहिली वेळ पाहायला मिळालं. कशामुळे झालं? सत्तेची मस्ती आहे आणि सत्तेमधल्या लोकांच्यामध्ये ज्या पद्धतीने अहमपणा आलेला आहे. लोकांना वाटतं आपल्याला शरद पवार पक्षामध्ये, उभाटामध्ये, काँग्रेसमध्ये राहिलं तर निवडून येण्यासाठी जी काय बाकीचे हे लागतात ना, म्हणजे कॉन्फिडन्स. कसला कॉन्फिडन्स? निवडून येण्याचा कॉन्फिडन्स नाही. साम दाम दंडभेद आणि प्रशासकीय यंत्रणेची पूर्ण ताकद. म्हणजे काल मी बघितलं एका ठिकाणी सकाळपर्यंत जर एखादी व्यक्ती माझा फॉर्म का स्वीकारला नाही, मी 3च्या आत येऊन बसून सुद्धा तिथे बसते, ही लोकशाहीला मारक आहे. तुम्हाला असं वाटतं की सत्तेची, जशी तुम्ही म्हणाला की सत्तेची मस्ती हा शब्द आहे, तर दुसरीकडे ती तुमच्या मित्रपक्षामध्ये पण पुण्यात आहे बंडू आंदेकर, की आपल्याला कल्पना आहे की ज्या पद्धतीनं 16-17 वर्षाच्या मुलाची हत्या झाली, त्यांचा नातू होता, त्या व्यक्तीच्या घरातल्या 2 लोकांना तिकीट दिलेत. AB फॉर्म दिला आहे राष्ट्रवादीने घड्याळाचा. दुसरीकडे गजा मारणे, तुम्हाला सगळ्यांना ही नावं परिचित आहेत, राज्यभरात परिचित आहेत, त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिलेली आहे. तर अशा लोकांना ज्या वेळेला तुम्हाला काय आघाडी म्हणून प्रचार करावा लागेल तर ते फार, मला असं वाटतं की अडचणीच आहे तुमच्यासाठी. नाही, आता काय लोकशाहीमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये एखाद्या घरातला माणूस गुन्हेगारी क्षेत्रात असेल तर त्याचं कुटुंब अख्खं गुन्हेगार आहे असं ही व्याख्या बसते का? असं एक मिनटं माझं पूर्ण होऊन आहे. असं एक व्याख्या येते. तुम्ही ज्यावेळेला पुण्याचा विचार करता तेव्हा मी देशाच्या, राज्याच्या आणि सगळ्या क्षेत्रावरच्या आपण खासदारकीच्या निवडणुकीला बघतो, विधानसभेच्या निवडणुकीला बघतो, किंवा आता अजितदादा गटामध्ये पुण्यामध्ये दिलेले उमेदवार सोडून बाकीच्या राज्यामधल्या सगळ्याच मुंबईपर्यंतच्या असलेल्या क्षेत्रामध्ये गुन्हेगारी कुठल्या कुठल्या पक्षामध्ये आहे ही यादी येते, कोणावर किती गुन्हे आहे काय वगैरे. माझं म्हणणं आहे की वैयक्तिक एखाद्या पक्ष किंवा एखाद्या गुन्हेगाराला टार्गेट करण्यापेक्षा ह्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा चर्चा झालेल्या आहेत, लोकसभेमध्ये झाल्या, विधानसभेमध्ये सुद्धा झालेल्या आहेत, की गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि गुन्हेगाराची
कार्य हे निश्चित केलं पाहिजे. जसं तो क्रिमिनल माइंडचा गुन्हेगार, सराईत गुन्हेगार असेल तर त्याला उभं करता येईल का, किंवा एखादा सामाजिक चळवळीमध्ये आंदोलन झालेले गुन्हे असलेल्याला उभं राहता येतं का, हे जोपर्यंत कायद्यात आम्ही बनवत नाही ना तोपर्यंत अंधेकर काय असो की कोण असो ते सगळे असे उभे राहणार, कोणता तरी पक्ष उभं करणार आणि हळूहळू राजकारणातलं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारातलं राजकारण हे समीकरण आलेलं आहे. आपण निवडून येतो हा विश्वास लोकांनी केलेला आहे, कारण लोक एक तर घाबरतात किंवा लोक त्यांना प्रेमाने मतदान करतात, हा एक समीकरण आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा जर विरोध करायचा असेल किंवा त्याला कायदाच बनवायला पाहिजे. कायदा काय बनवायला पाहिजे की तशा प्रकारचे गुन्हेगारी सिद्ध होईल किंवा नाही होईल, पण तो असेल तर त्याला उभंच राहता येत नाही. अनेक कायदे केले ना आपण. विनेबिलिटीचा क्रायटेरिया सगळ्या पक्षांनी इतका सिरियसली घेतला आहे की म्हणजे त्याच्यामध्ये ज्या तडजोडी होतात आता त्या खुलेआमपणे अशा पद्धतीने तिकीट वाटणं असेल किंवा गुंडांना पक्षामध्ये प्रवेश देणं असेल. मी तुमच्या पक्षाबद्दल किंवा अजित पवारांच्या स्पेसिफिक पक्षाबद्दल बोलत नाही, पण एकूण राजकीय नेत्यांनी एक माणूस निवडून आलाच पाहिजे. म्हणजे एखादा 92चा 91 झाला तर तुम्हाला एवढा प्रॉब्लेम होतो सगळ्या राजकीय पक्षांना की त्याला त्याचे 92 करण्यासाठी अशा 93-94 वाल्यांना पण तुम्हाला तिकीट द्यावं. हे सर्व पक्षातल्या लोकांना मिळून थांबवता येत नाही आणि त्याचा जो काही परिणाम जो आहे तो जनतेला सहन करावा लागतो. आज ठीक आहे की तुम्ही हे सुद्धा मत देते ना, जनता, सर्व जनतेवर मी आरोप करत नाही, जनता त्यांना निवडून आणते ना. त्याला कारण एक तर भीतीने देते किंवा लोकप्रियतेने देते. मी मगाशी सांगितलं ते सोडून द्या ना, अजून मी पुढे लागलो. आता प्रशासनसुद्धा त्याला पाठीशी घालतं. शेवटी असं आहे की मला एका मोठ्या ऑफिसरने सांगितलं होतं, अधिकाऱ्याने, मी ज्याला हात टाकलं होतं त्याला मला सल्यूट करावा लागतो. म्हणजे हे जेव्हा चित्र दाखवलं जातं ते भयानक आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता काय होतं, कोणी काय गुन्हा केला तर राज्यास्त्र आहे त्याला तो सांगतो, कारण त्याला नेत्याला तो लागतो, कारण तो असला तर गावातली मतं भेटतात. त्यामुळे तो त्याला पूर्ण पोलिसांचा दबाव टाकून त्याला प्रोटेक्शन करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. मग ह्यातूनच गुन्हेगारी वाढली आणि ह्यातूनच राजस्व वाढलं आणि याच्यातूनच राजकारण वाढलेलं आहे. ठीक आहे. आता निवडणुकीतला जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा झालेला आहे की ज्यावेळेला तुम्ही हे सगळं बघताय, काल तिकीट वाटपाचा तुम्ही सगळा राडा बघितला, तर ही जी काही परिस्थिती आहे तर म्हणजे कुणी नेत्यांच्या गाड्या अडवते, कुणी पेट्रोल रांगावर घेऊन आत्मदहन करीन म्हणतंय, किंवा कुणी म्हणते की मी घरी जाणार नाही तिकीट मिळाल्याशिवाय, आमची फसवणूक झाली. तर म्हणजे एकतर पैसे देऊन तिकीट वाटलेल्याचे पण आरोप आहेत. कशामुळे पण असं आहे की मी सांगितलं की 7-8 वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता मेहनत करत असतो. जेवढ्या निवडणुका पुढे तुमच्याकडे इतकं बघायला मिळालं नाही, काँग्रेसमध्ये इतकं बघायला मिळालं नाही, भाजपमध्ये ही परिस्थिती फार बघायला मिळते. नाही, गर्दी तिथं फार झाली ना. प्रवेश एवढे करत होते. तुम्ही सोडले नसते ते एवढी गर्दी तिकडे झाली. आम्ही सोडतच नव्हतो. आम्ही दार बंद करून ठेवायला पाहिजे होतं. नाही, असं आहे की शेवटी आमच्या पक्षाने लोकशाही ठेवलेली आहे. पवारसाहेबांनी सांगितलं प्रत्येकाला स्वतंत्र द्यायचं. आम्ही दार बंद करायचे काय, त्यांना वाटलं की नाही तिकडे गेलो आता निवडणुकीचे सामदाम दंडभेद सगळं जो तिकडून भेटतो. आणि आता लोकप्रियतेवर निवडणूक होत नाही हो. मी फार गांभीर्याने बोलतो. लोकप्रियतेच्या ऐवजी आता फक्त गांधीजीवर निवडणूक होते आणि त्या ठिकाणी दबावावर निवडणूक होते, असे चित्र आहे. तुम्ही एवढं म्हणजे खुलेपणानं बोलताय, इतका पैशांचा वापर कशामुळे? 100% कशामुळे? जबाबदारीने बोलतो. आणि मतदार किती पैसे घेतात म्हणजे जनरली? आता मला सांगा, मध्यंतरीच्या काळामध्ये महालक्ष्मीला प्रचंड गर्दी झाली, तुळजापूरला गर्दी झाली. आम्ही सांगितलं आता निवडणूक लागते लवकर, याला लवकर कळतं तो लाईन करतो. मला एवढं हे कळतं आहे ते करून द्या, मला त्याचा पण अर्थ नाही. शेवटी परमेश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे, आशीर्वाद घेतला पाहिजे. पण कोण म्हणत नाही की पैशावर निवडणूक होत नाही. प्रचंड पैसा, इतका मताला भाव फुटलेला आहे, भयानक आहे. नगर परिषदेला किती ज्या कार्यकर्त्याला तुम्ही मगाशी म्हटलं, ज्या कार्यकर्त्याला वाटतं मी 9 वर्ष नंतर निवडणूक येते आणि मी पक्षासाठी अहोरात्र कष्ट केले, त्या कार्यकर्त्याला जेव्हा संधी भेटत नाही तेव्हा हा होता उद्रेक होतो. किती मताला भाव होता नगर परिषद? याच्या त्याच्यावर आहे. कधी 10,000, कधी 20,000, कधी 30,000, कधी 5,000 असा आहे तो. असं म्हणतात. मी आरोप यावेळेला पण तुम्हाला तीच भीती आहे की प्रचंड पैशाचा वापर होईल? 100%. मी म्हणत नाही, जनता म्हणते. हे सध्याच्या राजकारणातली सत्य परिस्थिती. कोणीतरी बोललं पाहिजे, मी स्पष्ट बोलतो. आता एक मुंबईमधल्या ज्यावेळेला प्रश्न येतोय की मुंबई कोणाच्या ताब्यात राहणार, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय. आणि भाजप म्हणते की बघा, तुम्ही जर अशा पक्षांना मतदान केलं की जे हिंदुत्वाला सपोर्ट करत नाही, तर या शहराचा महापौर जो आहे तो खान होईल. तुमच्या गल्ल्यांची नावं ही मोहम्मद अली रोड होतील.
तुमच्या प्रत्येक दाराबाहेर एखादा नजरुल इस्लाम जो आहे तो बघायला मिळतो. मला खरं सांगू का, लोकल लेवलच्या निवडणुका ज्या होतात ना, स्थानिक स्वराज्याच्या, महानगरपालिकेच्या, ह्या विकास व्हायला पाहिजे. पण ते हिंदू मुस्लिमवर होत आहेत ना. मी बोलतो ना, मी मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावरचं शहर कसं करणार याच्यावर निवडणुका व्हायला पाहिजे. नवी मुंबई कसं करणार याच्यावर निवडणुका आहे. ह्या राजकारणाला लागलेली कीड आहे. ह्या लोकांना भर चौकात आता ओढून काढलं पाहिजे. राजकारणामधली स्तर एवढ्या खालच्या पातळीवर जात असेल, मुंबई आहे आणि महाराष्ट्र आहे ती, छत्रपती शिवाजी महाराजांनी 105 हुतात्म्यात दिलेली महाराष्ट्र आणि मुंबई आहे. ह्या मुंबईमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आता पहिल्या निवडणुकीला आणलं, बटोगे तो कटोगे, आता आलो बटोगे तो पिटोगे. एका रात्रीत अख्ख्या मुंबईमध्ये पोस्टर लावले जातात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. म्हणजे निवडणुकीला मी विधानसभेला बघितलं होतं, लाडकी बहीण कोणाची, तर जसं देवाभाऊंचं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं नतमस्तक होता, तसे पोस्टर सगळीकडं पुलाच्या खाली तिथं, आणि ते न निघणारे, म्हणजे किती अजून पण तुम्ही काढून बघा निघत नाही, असे पोस्टर लावले गेले. तसे आता पोस्टर लागले गेले आणि वातावरण असं दूषित केलं गेलं आहे. माझं म्हणणं आहे की, आणि दुसरं कर म्हणजे मराठी होणार का उत्तर भाषीय होणार का बुरखावाला होणार, हे निवडणुकीच्या राजकारणाची घेणं. अरे ही महाराष्ट्र मुंबई आहे, सर्व धर्म समभाव करून वावरणारी मुंबई आहे. सर्व जातीची लोक एका बाजूला राहतात, सुखदुःखात एकत्र होतात. ही राजकारणी मंडळी आणि ही पक्ष जर त्याला विभाजन करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जात असतील, उद्या निवडणुका होऊन जातील, पण त्यानंतर ज्या परिस्थिती निर्माण होते त्याला कोण कारणीभूत राहणार आहे. आज संपूर्ण देश अस्थिर आहे. म्हणजे बांगलादेशमध्ये एखाद्या हिंदूला मारलं जातं, ती जबाबदारी कोणाची, आणि त्याचा प्रचार करताना येतं होतं. मग मुस्लिमांची मतं मिळवण्याच्या संदर्भामध्ये, बांगलादेशीयांची मतं मिळवण्याच्या संदर्भातून विपक्ष काही बोलत नाही. अरे तुम्ही सत्तेवर आहात ना. ज्या नेपाळला, ज्या असलेल्या बांगलादेशला, ज्या असलेल्या शेजारच्या राष्ट्रांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य कोणी करून दिलं? या हिंदुस्थानने दिलं. त्या हिंदुस्थानमधल्या पंतप्रधान, त्या केंद्रातल्या सरकारला एवढ्या घटना घडताना जरासुद्धा काय वाटत नाही. आणि पक्षावर तुम्ही बोलता. भाजप हा प्रचार यामुळे करते की कारण त्यांना कल्पना आहे की लोकसभेमध्ये स्ट्रॅटेजिक वोटिंग झालं, मुस्लिम समुदायानं काँग्रेस आणि तुम्हाला मतदान केलं, म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला मतदान केलं, शिवसेनेला मतदान केलं. जर ते मतदान तुमच्याकडे जाणार असेल तर हिंदू मतदान एकवटवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. मुसलमान कुठले आहेत हो? पाकिस्तानचे आहेत का? देश विभाजन झाल्यानंतर ते ह्या देशातच राहिले ना. आज त्यांना तुम्ही तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी त्या समाजामध्ये तुम्ही विभागणी करून टाकली, आणि आज तो मुस्लिम समाज असुरक्षित वाटतो आणि हिंदूंना तुम्ही भावना पेटवला. तोच मुस्लिम समाज हिंदूंच्या सणाला ज्यावेळेला सहभागी होतो त्यावेळेला तुम्हाला तो हिंदुस्थानी वाटतो. मी जातीवर जात नाही, पण ज्या पक्षाने ज्या पद्धतीने आता राजकारण आणलेलं आहे, मुंबईच्या निवडणुकीचा काय संबंध आहे हो? भाजपने सांगू, आता कृपाशंकर सिंग जर म्हणाले असतील तर भाजपचे आशिष शेलार बोलले मराठी महापौर झाला पाहिजे. भाजपने सांगावं कोणाला करावं म्हणून, ठरवेल महाराष्ट्र काय करायचं ते. तुम्ही महाराष्ट्राला एवढं सोपं समजता, आणि ते पण इतर आधी दुसरं कर म्हणजे लोकल बॉडीच्या निवडणुकीला आता इतर राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री जर येत असतील, गृहमंत्री आणि पंतप्रधान पण येणार आहेत अशी माहिती. ते जर येत असतील तर मुंबई केंद्रशासित होईल. हा धोका जो आहे तो खरा आहे का, आम्हाला शंका यायला लागलेला आहे. तुम्हाला पण वाटतं की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं वाटायला लागली. तुमच्या मुंबई डोळाच आहे असं दिसून येतोय. मुंबई कोणत्या परिस्थिती हातामध्ये घेतली पाहिजे, आणि अशा प्रकारच्यासाठी तुम्ही इतर राज्यातली लोक इथं राहतात, त्या राज्यातल्या लोकांना आजपर्यंत कधी धोका वाटला नाही, आजपर्यंत कधी त्यांना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली नाही. त्या राज्यातली लोक इथं येऊन त्या समाजाला परत प्रेरित करणार. कधी मला सांगावं, मग महाराष्ट्रातला एखादा नेता इतर राज्यामध्ये जाऊन, जर कर्नाटकमध्ये जाऊन असं भाषण केलं त्याला लगेच बंदी घालतात. इतर राज्यामध्ये गेला तर त्याला भाषण करायला परवानगी देतील. म्हणजे आमच्याकडे एवढी लोकशाही ठेवलेली आहे की महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे म्हटलं तर कोणी येऊन द्या. मी खरं धर्मवाद आणि प्रांतवाद करत नाही, पण राजकारणामध्ये भाजपने जे हे विष पेरायला सुरुवात केली ना, एक दिवस त्यांच्यात अंगलट येणार आहे ते.
आणि मला वाटतं मुंबई आहे एवढी सोपी नाही हो. आणि योगी कोणाला आदित्यनाथ महापौर येणार आहे. करायचा हे मुंबईकर आणि महाराष्ट्रातली जनता ठरवेल, इथला नागरिक ठरवेल. मी त्याच्यावरती येतो, कारण तो एक स्वतंत्र मुद्दा आहे. पण योगी आदित्यनाथ येणार आहेत, त्याच्यासोबत अजून एक 4-5 राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहेत. मनोज तिवारी ते भोजपुरी आणि तिकडच्या चित्रपटामध्ये काम करतात. निरहुआ येणार आहे, रवी किशन येणार आहे आणि बाकीच्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते. आणि तुम्हाला माहिती आहेत की खूप सारे साधू महंत जे आहेत त्यांचे आता समागम वगैरे असे चालू होणार आहेत. बाई काय असं आहे की निवडणुकीला ज्या पद्धतीने आता समाजाचं विभाजन करून त्या समाजाचे महंत, समाजाचे पंत, तिथले नेते आणायचं, हे राजकारणाची नवीन स्ट्रॅटेजी आहे. मला तुम्हाला सांगावं वाटतं, महाराष्ट्रामध्ये 36 महामंडळ केली, इतिहास झाला. आजपर्यंत कधी नव्हती एवढी महामंडळ केली. आणि तरतूद काय केली हो, एक कार्यालय केलं, एक अध्यक्ष बसवला, तो ओरडतोय मला निधी नाही. तरतूद काय केली, फक्त निवडणुकीला सांगलं आम्ही एवढी महामंडळं दिली, लोक खुश झाली, दिली मतं. आणि नंतर काय झालं, आजसुद्धा महामंडळाच्या असलेल्या लोकांना कर्ज काढल्यानंतर हप्ते भेटत नाही, सरकारच कर्जबाजारी झालं आहे. म्हणजे आता निवडणुकीला प्रकार हा विकासाच्या पेक्षा आता जाती धर्मावर गेलेला आहे. आणि मला वाटतं हे विष पेरलेलं आहे, एक दिवस ते त्यांच्या उलटेल. म्हणजे ज्यावेळेला समाज यावर उद्रेक करेल ना, त्यावेळेला तो कोणाचा ऐकत नाही. बघा असं आहे की ज्यावेळेला भाजप म्हणते हिंदू मुस्लिमच्या मुद्द्यावरती मतदान करते, त्यावेळेला शिवसेना आणि मनसे एकत्र आले. ते म्हणतात की मुंबईचा महापौर मराठी होणार, इतर भाषिक महापौर झालं तर प्रॉब्लेम आहे. याच्या आधीसुद्धा खूप सारे महापौर झालेले आहेत इतर समाजातून, अगदी पारशी महापौर झाले आहेत, मुस्लिम महापौर झालेले आहेत. ह्या महाराष्ट्रामध्ये इतर भारतातली लोक मंत्री पण झाले, इतर भारतातले लोक महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये महापौरसुद्धा झालेले आहे. महाराष्ट्राने कधी असं दाखवलं नव्हतं. कधी हा विषय आला होता का की हा मंत्री महाराष्ट्रातला झाला तो उत्तर भारतीय किंवा बाहेरचा आहे, तो मुस्लिम आहे, तो इथं झालेला असलेला महापौर तो इतर भारतीय आहे. पण तिथं कधीच चर्चा नव्हती, ही पहिली वेळ चर्चा. आणि मग कुणाचा महापौर व्हायचा हे आलेले निवडून आलेले ठरवतील ना. अगोदर कशाला तुम्ही समाजाला पेटवताय मतं मिळवण्यासाठी. मनसे आणि शिवसेना पण तेच करते काय की मराठी महापौर होणार असं म्हणून त्यांनी महाराष्ट्रातला मराठी महापौर व्हावा हे कोणाला वाटत नाही. मी एक उदाहरण देतो. कोरेगावमध्ये मी पहिल्या वेळा नगरपंचायत झाली. कोरेगावची नगरपंचायत झाल्यानंतर सगळे बर्गे माझ्याकडे आले होते. मला बोलले काही करा पण बर्ग्यांची कोरेगाव आहे, मला एक वेळ पहिला नगराध्यक्ष आमचा बर्ग्यांचा होऊन द्या. माझ्याकडे मेजॉरिटी असताना, माझ्या जवळची माणसं असताना सुद्धा मी तो केला. का केला, त्या लोकांचा मान ठेवायचा. महाराष्ट्रातला माणूस, मराठी माणूस झाला, कोणाला धुकायचं कारण काय होतं मला कळत नाही. ते म्हणतात हिंदू होईल. मग आता असं करा, भाजपवाले म्हणतात हिंदू नाही, सगळ्यांनी हिंदूमध्ये मराठी पण आहे ना, पण दुबे तिवारी ते पण आहेत ना. मग असं त्यांना विचारा तुम्ही. आता मला जसं विचारतात तसं विचारा त्यांना जाऊ की तुमचं मत काय, मराठी महापौर आम्ही त्यांना विचारतो. हा, आम्ही त्यांना विचारलं, मग काय बोलले, ते सुरुवातीला नाही म्हटले, नंतर म्हणाले हिंदू मराठी होईल. हिंदूची व्याख्या तरी एकदा त्यांच्याकडून येऊन द्या. हिंदूच्या व्याख्यात कोण कोण बसतं, मराठी बसतो का ते तरी एकदा कळून द्या आम्हाला. आता आम्हाला क्षत्रिय म्हणून असं काहीतरी वेगळं काय काढलं असेल का त्यांनी, असं ते पण विचारावं लागेल. मुंबईमधले एवढे डझनभर आमदार ज्या वेळेला परप्रांतीय निवडून येतात त्याला हा धोका वाटतो ना मुंबईतल्या मराठी माणसाला. तुम्हाला असं वाटत नाही की ज्यावेळेला संख्या वाढते, ज्यावेळेला लोकप्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या वाढते, त्यावेळेला एक राजकीय अतिक्रमण जे आहे, राजकीय अतिक्रमण. माझं वैयक्तिक मत सांगू, वैयक्तिक, मी पक्षाच्या चौकटीत बोलत नाही. मुंबई महाराष्ट्राची आहे. आज मुंबईतला मराठी माणूस हा आता हद्दपार व्हायला लागलेला आहे. तो टिकवायचा असेल तर ही शेवटची लढाई आहे. ही ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठी माणसाला जागा मिळालीच पाहिजे. त्या जागेवर आता जर वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे बंगले, मोठमोठ्या इमारती होऊन महाराष्ट्रातला माणूस जर जाणार असेल तर कुठेतरी मुंबई महानगरपालिका आली तर वेगळे कायदे करावे लागतील. आणि मुंबईतला, महाराष्ट्रातला गावगाड्यातला माणूस इथं मुंबईमध्ये स्वतःच्या असलेल्या राजधानीमध्ये येण्यासाठी, त्यासाठी ही निवडणूक तशा प्रकारची महत्त्वाची आहे. आणि मला वाटतं पक्ष चौकट बाजूला ठेवून मुंबई महानगरपालिका ज्यावेळेला ताब्यात येईल त्यावेळेला आम्ही हाच आवाज उठवणार आहोत, हाच की मुंबईमध्ये मराठी माणसासाठी स्वतंत्र घर व्यवस्था किंवा कशा प्रकारचं नियोजन केलंच पाहिजे, कायदे केलेच पाहिजे. मुख्यमंत्री मराठी आहे, 2 उपमुख्यमंत्री मराठी आहेत, तरी सुद्धा हा विवाद का निर्माण व्हावा. त्यांनी केला आहे. हा पक्षीय मतासाठी केलेला राजकारणातला विवाद आहे, जनतेने नाही केला.
आजही मी तुम्हाला सांगा, अनेक लोक मराठी माणसाने काय इतर लोकांना मतं दिली नाहीत काय? मग कशी निवडून आले असते? आमदार कसे झाले असते? हे मतं मागायला तुम्हाला मराठी लागतो, मतं मागायला तुम्हाला मुस्लिम लागतं. मुस्लिमांचे कार्यक्रम तुम्ही घेता, किती फोटो दाखवू? तुम्ही ईद साजरी करता, सगळं साजरी करता, मग जाता कशाला तुम्ही? दाखवायचे दात वेगळे आणि इकडं कशाला करायचे? मग तुम्हाला मताला पाहिजे आणि बाकीच्या मताच्यासाठी राजकारण करायचं. माझं मत आहे की हे मुंबईमध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक राहतात, त्यांना अधिकार देऊन द्या. त्यांनी अधिकार देताना मुंबई ही आपली राहिली पाहिजे. मुंबईमध्ये असलेल्या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे. मुंबई गरिबांसाठी असली पाहिजे, अशा प्रकारची धोरणं घेऊन निवडणुकीला गेलं पाहिजे. नाहीतर काय, इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो, हेन तेन सगळं ही एवढी स्वप्न, कोस्टल रोड वगैरे एवढी दाखवली जातात. ते म्हणतात भाजपने केली, ते म्हणतात आम्ही विकास केला आहे मुंबईचा. त्यांचा दावा आहे ना. असं आहे की एका दिवसात विकास होत नसतो साहेब, त्याला 15-20 वर्षापासूनच्या नियोजन असतात, प्रत्येकाचा हातभार असतो. नाही तर आता आला की नाही, आता मी मंजूर केला, एका दिवसात ब्रिज बांधला, एका दिवसात मी कोस्टल रोड बांधला, असं होत नाही. प्लॅनिंग तेव्हापासून आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 94च्या काळात का 96च्या काळामध्ये, मला तारीख आठवत नाही, पवारसाहेब संरक्षण मंत्री होते. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला नवी मुंबईला आले होते. त्या काळामध्ये मला वाटलं किती वेळ आहे कार्यक्रम सुरू व्हायला, आमचा मोठा कार्यक्रम असतो. मी बोललो काही नाही, बोललो 10:30 वाजता होईल सुरू, मी जाऊन येतो एका ठिकाणी. त्यावेळेला त्यांनी इंटरनॅशनल एअरपोर्ट आता जे होते ना उरणला, त्यावेळेला ते जागा बघायला गेले होते. त्याला झाली ती 20 वर्ष. पवारसाहेब त्यावेळेला जागा बघायला गेले होते. हे काय एका दिवसात होत नाही. त्यावेळेला ते प्लॅनिंग होतं, आराखडे होतात, सगळं होतात. जो भेटतो त्यावेळेला संधी होतो, त्याला उद्घाटनाला संधी भेटते. हा परंपरा आहे. मला वाटतं कोणी एखादं श्रेय घेऊ नये. कोणी बसलं तरी ते येणाऱ्या काळामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकजण तसं डेव्हलपमेंट करत असतो. ती काळाची गरज आहे. ती काळाची गरज होऊन कोणी काम केलं, केलेल्या कामाबद्दल आम्ही दुमत देत नाही. मग ते काम करताना तिजोरी खाली करायचा असा कुठला नियम नव्हता ना. आज मुंबई महानगरपालिकेची तिजोरीच जर खाली करत असाल तर त्याला काय अर्थ राहिलेला आहे? पण ती कामं करताना तिजोरी खाली झालेली आहे की इतर कामांमुळे झालेली आहे? कारण की आरोप असा होतो की तुम्हाला त्याचा बेसला आलेली आहे आपली एफडी 92,000 कोटीवरून तुम्ही आता काढू शकत नाही, इथपर्यंत तुम्ही ती रिकामी केलेली आहे. राज्य रिकामं केलेलं आहे. देश आणि राज्याने तिजोरी कुठली चालवायची झाली महानगरपालिकेचं, तर आपल्याकडं किती आहेत, किती येणार आहेत आणि किती कुठं कुठं वापरलं पाहिजे याच्या संदर्भातलं नियोजन असावं. ते जर 10 रुपयाचं काम तुम्ही 50 रुपयाला केलं, ह्याच्यावरच आमचा आरोप आहे ना. आत्ता जी निवडणुकीला आरोप प्रत्यारोप महानगरपालिकेला होणार तेच होणार आहे. ते म्हणतात तुम्ही कोविड काळामध्ये असं केलं, तुम्ही ह्याच्या काळामध्ये असं केलं, तुम्ही त्याच्या काळात असं केलं. उर्वरित काळामध्ये तुम्ही काय केलं हे आम्ही म्हणत नाही. हे भाजपमधलेच बोलत होते. आशिष शेलार वगैरेच आरोप करत होते त्यावेळेला की मुंबई अक्षरशः लुटून काढली. मग त्या काळातलं काय झालं, हे बरेच विषय मुद्दे आहेत. त्यामुळे प्रगती केली हे दाखवलं जातं. माझ्या माहितीप्रमाणे निवडणुकीला समोर जाताना लोकांना काय पाहिजे याला महत्त्व आहे आणि लोकांनी पण ठरवलं पाहिजे की काय केलं पाहिजे. मला वाटतं ही निवडणूक यावेळेची फार वेगळी असेल आणि फार वेगळ्या पद्धतीने होणार आहे. शेवटचा प्रश्न, मुंबईचा महापौर मराठीत झाला पाहिजे? माझं वैयक्तिक मत आहे की मराठी झाला पाहिजे. तो कारण याला एवढंच आहे की महाराष्ट्राची आणि मराठीची राजधानी मुंबई आहे, ही ओळख आहे. आणि तो होत असताना मराठी का असावा, तर त्याला माझं एकच भूमिका असावी की इथला महाराष्ट्रातला माणूस तो कुठल्या जाती धर्माचा, मराठी माणसाने कधी बघितलं नाही हा या जातीचा आहे का तो त्या जातीचा आहे. मराठी माणूस नेहमी त्या ठिकाणी मदतीला उभा राहिलेला आहे. तो उद्या मला बोलतील मग तुम्ही असं केल्यावर जी लोक इतर भाषिक होतील, इतर भाषिकसुद्धा ते मान्य करतील. अडीअडचणीला कोण येत नाही, त्यावेळेला अडीअडचणीला तो आपला माणूस मातीतला धावतो. पण हल्ली काय झालं आहे, त्या माणसालासुद्धा तुम्हाला दादागिरी करतो, धमक्या देतो, मारहाण करतो. अशा प्रकारची त्यांनी ज्या पद्धतीने चित्र उभं केलेलं आहे ते आमच्याच माणसाला त्या ठिकाणी या ठिकाणी हे करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. ते म्हणतात की बहुप्रभागीय पद्धत जी आहे आता ती काय आत्ता आली नाही, ती काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे पॅनल पद्धत जी आली एवढी नव्हती. पण इंट्रोडक्शन ते कसं आहे, इंट्रोडक्शन तर असं आहे. मुंबई महानगरपालिका तुम्ही सिंगल ठेवली, बरोबर आहे. इतर महानगरपालिकेसुद्धा पूर्वी 1 किंवा 2 होते, 4चा प्रभाग केला. बहुप्रभाग त्यांनी केला. बहुप्रभाग असा आहे की बंडखोरी होऊ नये. बहुप्रभागात एवढ्यासाठी आहे की त्यांना खात्री नव्हती की जर 1-2 उभे राहिले तर आपल्याला पब्लिक उलटं मतदान देईल.
4 प्रभाग असला तर मग काय अडचण होते, ह्या सगळ्या राजकीय रणनीती ठरवून त्यांनी ते केलेलं आहे. ठीक आहे. बघा असं आहे की असे प्रश्न जे आहेत ते न संपणार आहेत, पण मुंबईसाठीचा प्रश्न महत्त्वाचा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याशी बोलण्याचं कारण हे होतं की ज्या वेळेला 2 शहरांचे अध्यक्ष निघून गेले, अजित पवारांशी आघाडी झाली, त्याला लोक प्रश्न विचारत होते की विचारांशी तडजोड झाली आहे का, आणि म्हणून तुमच्याशी बोलायचा प्रयत्न होता. मला असं वाटतं की शिंदेसाहेबांच्या उत्तरांमधून तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल की खरंच विचारांशी तडजोड झाली आहे का. तुमची काही मतं असेल तर ते निश्चितपणे नमूद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. पाहत रहा मुंबई तक.